नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश बोबडे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पाहूया आजची विशेष बातमी। बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव येथे संत गजानन महाराजांचा 146वा प्रगट दिन सोहळा साजरा होत आहे। यावेळी गजानन महाराजांच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक शेगाव येथे आले आहेत। सकाळपासून भक्तांच्या गजानन महाराजांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत। दुपारी पालखी सोहळा निघणार असून यात 700च्या वर गावाहून आलेल्या दिंडी सहभागी होणार आहेत। तर लाखो वारकऱ्यांसह पालखी ग्राम प्रदक्षिणा करून परत मंदिरात येते। ब्युरो रिपोर्ट MB न्यूज महाराष्ट्राची बातमीपत्र शेगाव। वाचून चिलीम जाळिली स्वामी गजानन तुम्हीच ना। चंदुमुखी नारी कोशविले कांधले भक्षुन तुम्हीच ना। निर्जल वापिस जलाने भरिले स्वामी गजानन तुम्हीच ना। गांधील माशा डंख मारिता निवांत बसले तुम्हीच ना। गजभूषणाला तपफल विठले स्वामी गजानन तुम्हीच ना। हरिपाटलांना चकित केले योग बलदारुनी तुम्हीच ना। खंडूजींना पुत्र देव विला स्वामी गजानन तुम्हीच ना। पाटील बंधू कृतार्थ केले इक्षुरस पाजुनी तुम्हीच ना। ब्रह्मगिरीचा गर्व नाशला स्वामी गजानन तुम्हीच ना। कथकरी हरिदासाचा वारू शांत केला तुम्हीच ना। समर्थ स्वरूपा धारण केले स्वामी गजानन तुम्हीच ना। जय गजानन। मी मिर्झापूर बार्शीटाकळी येथून पायवारीसाठी आलेली आहे। गजानन महाराजच्या चरणी जी श्रद्धा आहे ती लीन करण्यासाठी या ठिकाणी सर्व जे भाविक भक्त आहेत ते मोठ्या संख्येने उपस्थित होतात आणि आमची सुद्धा भावना आहे की गजानन महाराजाच्या चरणी लीन झाल्यावर आपल्या सर्व मनोरथ पूर्ण होतात आणि म्हणून आम्ही या ठिकाणी पायवारीसाठी आलेलो आहोत। किती वर्षापासून आपण पायवारी करतो? मला वाटतं जवळपास माझी 7वी ही वारी आहे आणि माझ्या घरच्यांची ही जवळपास 11वी वारी आहे। आमचे सर्व कुटुंबियासह आम्ही सगळेजण इथे आस्थेने येतो। नमस्कार, माझं नाव प्रफुल्ल ज्ञानेश्वर वाघमारे। प्रॉपर इथलाच आहे बट राहतो हैदराबादला। आमचे योगायोग जुळून आले की आम्ही काही कारणास्तव इकडे आलो होतो, त्यामुळे आम्हाला प्रगट दिनला इथं यायची आम्हाला संधी मिळाली। माझी पूर्ण फॅमिली आहे। काय नेमकी भावना आहे आज? आज नेमकं म्हणजे सांगायचं झालं तर हा काही फर्स्ट टाइम नाही आहे खरं तर आमच्या प्रगट दिनासाठी, बट बऱ्याच वर्षी आम्ही इथं येऊन गेलो आहे। पण आज म्हणजे खरं तर सांगायचं झालं तर बाकी ठिकाणी आम्ही बरेचसे देवस्थान फिरलो आहे, पण इथं आल्यानंतर जी मला प्रसन्नता मिळते ती कुठंच नाही आहे। मी तर म्हणतो अख्ख्या जगात आम्ही कुठे गेलो तरी इथं आल्यानंतर जे आम्हाला जी प्रसन्नता मिळते ते कुठंच मिळू शकत नाही। आणि इथली स्वच्छता सगळ्यात जास्त आम्ही जर कुठल्या गोष्टीला जर इथं सराहना करतो स्वच्छता, कारण संस्थांची जी स्वच्छता आहे ती जगात कुठेच पाहायला मिळत नाही। गजानन चरणी काय मागणं मागितलं? मागणं मी सांगू शकत नाही, ते तर बस माझ्या मनात आहे। बट मी मनातून अशी इच्छा व्यक्त करतो की ती, आणि मला खात्री आहे की 100% ते मागणं पूर्ण होईलच, कारण की आमची तेवढी आस्था आहे देवावरती। माघ सप्तमी प्रकट जाहले शेगाव ग्रामी तुम्हीच ना। बंकट सदना पावन केले स्वामी गजानन तुम्हीच ना। तीर्थ देवुनी मरण टाळिले देशमुख भक्ता तुम्हीच ना। मृत्यूचे ते प्रकार कथिले स्वामी गजानन तुम्हीच ना। चिंचनासवुनी धडा शिकविला जानकी रामा तुम्हीच ना। अनळा वाचून चिलीम जाळिली स्वामी गजानन तुम्हीच ना। चंदुमुखी नाती तोषविले कांधले भक्षुन तुम्हीच ना। निर्जल वापिस जलाने भरिले स्वामी गजानन तुम्हीच ना।
गांधील माशा डंख मारिता निवांत बसले तुम्हीच ना व्रजभूषणाला तपफल दिधले स्वामी गजानन तुम्हीच ना हरिपाटलांना चकित केले योग बल दावुनी तुम्हीच ना खंडूजींना पुत्र देव विला स्वामी गजानन तुम्हीच